नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांचं। सन्मानपूर्वक आम्ही मंचावर आमंत्रित करतोय माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, माननीय काजोल यांना, आणि त्यांच्याबरोबर आमंत्रित करते माननीय सौभाग्यवती कांचनताई गडकरी यांना, आणि सर्व सन्माननीय अतिथींना मंचावर आमंत्रित करतो हुंडईचे ईडी जिऑनिक ली, महिंद्राचे जनरल मॅनेजर अभिजित कळम आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट हुंडई पुनीत आनंद यांनी कृपया मंचावर स्थान ग्रहण करावं अशी विनंती, आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांनी स्थान ग्रहण करावं अशी विनंती। खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सगळे सदस्य यांनीही मंचावर स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे। आपण सगळे जाणताच की खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं हे 9वं वर्ष आहे। नागपूरची ओळख आता देशा परदेशामध्ये केवळ संत्री आणि शून्य मैलाचा दगड अशी न राहता आता सुंदर रस्ते, फ्लायओव्हर्स, मेट्रो आणि त्याचबरोबर माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा भव्य असा सांस्कृतिक महोत्सव सुद्धा झाला आहे। लाखो रसिकांनी या महोत्सवाचा आस्वाद घेतलेला आहे, आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकारांना सुद्धा या मंचावर आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे। माननीय बंटीजी कुकडे यांनीही स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे। देशभर विख्यात झालेल्या नागपूर खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात आता काही क्षणातच होते, आणि मंचावर उपस्थित आहेत माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात नागपूरकर रसिकांनी या सगळ्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम 13 ते 23 पर्यंत चालणार आहे, आणि या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा विविध रंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। मी विनंती करते मान्यवरांना, सगळे कलाकार जे आहेत खाली उतरा। हुंडईचे ईडी जिऑनिक ली, महिंद्राचे जनरल मॅनेजर अभिजित कळम आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट हुंडई पुनीत आनंद यांनीही मंचावर स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे। आपण स्वागत करा, हे सुरू करायचं। दीप प्रज्वलनाला सुरुवात करतोय। मी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया दीप प्रज्वलनासाठी समोर यावं, आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। महोत्सवाचं उद्घाटन आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात। खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024। अटलजींच्या अतिशय सुंदर ओळी आहेत। भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर तमका नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए। हा दीप प्रज्वलित होणार आहे आजपासून तो 23 तारखेपर्यंत, आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आनंदामध्ये आणि प्रकाशामध्ये आपण सगळे न्हाऊन निघणार आहोत। संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सकाळी भक्तिमय वातावरणामध्ये हा दीप असाच प्रज्वलित राहणार आहे, आणि ज्याचं उद्घाटन पद्मश्री काजोल यांच्या शुभ हस्ते होतंय। त्यांच्याबरोबर माननीय गडकरी साहेब आणि अर्थातच सगळे सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। देशाची प्रगती म्हणजे केवळ रस्ते आणि पूल नव्हे, तर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असतात, असं म्हणत माननीय गडकरी साहेबांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात केली, आणि बघता बघता 8 वर्ष पूर्ण होऊन 9व्या वर्षामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं पदार्पण झालं आहे। देशभर विख्यात झालेल्या नागपूरच्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आता हे 9वं वर्ष आहे, आणि जगभर त्याची चर्चा असते, आणि अर्थातच त्याचं कौतुक सुद्धा होतं।
लाखो लोक याचा आस्वाद घेतात आणि कला गुणांचा उत्सव, आपला उत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव. मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण स्थान ग्रहण करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती आहे, कारण हा आपला उत्सव आहे. मान्यवरांनी स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे. आज या उत्सवाला उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले आहेत पद्मश्री काजोल. सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच. सुप्रसिद्ध सिनेतारका म्हणून आपण त्यांना ओळखतो. 1992 पासून सुरू झालेली ही चित्रपटांची यात्रा, अभिनयाची यात्रा, ज्याचं मूळ त्यांच्या घरातूनच त्यांच्या आईकडून त्यांना मिळालं. 6 फिल्मफेअर अवॉर्ड, 5 बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड आणि भारत सरकारच्या पद्मश्रीनी त्यांना पुरस्कृत करण्यात आला आहे. बाजीगर, ये दिल लगी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, फना यासारख्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री. पण यांची आणखीन एक वेगळी ओळख आहे. सामाजिक क्षेत्रात त्या प्रचंड काम करतायत. स्त्रिया आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करतायत. कॅन्सर पेशंटच्या मदतीसाठी फॅशन शोच्या माध्यमातून फंड्स गोळा करतायत. याशिवाय द लुंबा ट्रस्टच्या माध्यमातून जगभरातल्या आणि विशेषतः भारतातल्या विधवा महिला आणि त्यांच्या मुलांसाठी, तसंच सेव्ह गर्ल चाइल्ड मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड काम करतायत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पण या विशेष कामासाठी कर्मवीर पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सौंदर्य, खानदानी अभिनय आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम असणाऱ्या काजोल यांचं आम्ही नागपूर नगरीतर्फे मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्या उपस्थित राहिल्यात त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत माननीय गडकरी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करते की त्यांनी काजोल यांचं स्वागत करावं, सत्कार करावा. काजोलजी यांचा विशेष सत्कार माननीय गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. हा नागपूर नगरीकडून काजोलजी यांचा सत्कार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये त्यांचा सत्कार आहे. उद्घाटक म्हणून त्या इथे उपस्थित राहिल्यात म्हणून त्यांचा सत्कार. जोरदार टाळ्यांच्या गजरात या सत्कारामध्ये आपण सहभागी व्हावं अशी विनंती आहे. आणि माननीय कांचन वहिनींना विनंती आहे की आपल्या नागपूरची ओळख म्हणून त्यांना विशेष साडी प्रदान करण्यात यावी. धन्यवाद. माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून हा उत्सव साजरा होतो आणि आज पहिल्यांदा त्यांचंही स्वागत करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलजी सोले यांना विनंती आहे त्यांनी माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करावं. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असणारं हे नेतृत्व आपल्या नागपूरचीच नव्हे तर देशाची आन बान आणि शान आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय साहेबांचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया. सुप्रसिद्ध नमस्कार नागपूर. इथे मी अगोदर आली होती पण अशा ह्या महोत्सव सारखे इव्हेंटसाठी नाही आली होती. तर थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे मिस्टर गडकरीची की तुम्ही मला सगळे इतक्या प्रेमाने आणि इतक्या सन्माननी मला बोलवलंय आणि मला इतकं प्रेम आणि इतके सारे चांगले चांगले शब्द बोललेत माझ्याबद्दल.
माझी मराठी इतकी छान नाही आहे आणि मी भाषण नाही देऊ शकत, पण मी हे जरूर बोलणार की इथे इतके लोक, इतने सारे लोग जो हैं परफॉर्म करने वाले हैं, और मैंने सुना है कि 1200 लोग यहाँ पे परफॉर्म करने वाले हैं आज, और मैं उन सब को बोलूंगी कि कॉन्ग्रेचुलेशंस। मैं मिसेस गडकरी को बोलूंगी कॉन्ग्रेचुलेशंस कि ये सब ऑर्गेनाइज करने के लिए मुझे लगता है कि बहुत बहुत बड़ी चीज होती है, और इतने सारे लोग आए हैं आज इसके लिए, और इट इज अमेजिंग टू सी, और देखने के लिए मैं भी बेचैन हूं। तो थैंक यू सो मच, थैंक यू। सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती काजोल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. ते आज इथे खास या महोत्सवासाठी